तुमची वरपर्यंत. जितक्यावर करता येईल तितक्यावर करा. कमिशनर, गृहमंत्री, मुख्यमंत्री सगळ्यांकडे करा. भीत नाही मी कुणाला, सोडणार नाही त्याला अजिबात. लाले, मला गोपाळ कुठे लाले? अगं लाले, गोपाळ कुठे? बोल की. अगं तू नवऱ्याला घेऊन येतीस म्हणाली होतीस ना, मग का नाही घेऊन आलीस त्याला? लाले बोल की, माझा गोपाळ कुठे? गोपाळ, माझा गोपाळ, गोपाळ, गोपाळ. मोठे हे सांगतो ग. काय याची अवस्था केली बघा की गोपाळची. ए काय चाललंय? काय पोलिसाची वर्दी अंगावर आहे म्हणून तुम्ही काय मनमानी करणार का? कोणाला मी धरणार, कसं मी मारणार? आप्पा मनमानी नाही, त्याच्या विरोधात पुरावेत. अरे कसलं पुरावं? एवढं मारले बेदम, अधिकार कोणी दिला तुम्हाला? यो तिकडे पडतील त्या नामकरवरती. या आईचा श्राप आहे. अरे तुला लाज वाटते का? तुझ्या भावाला मारत होते, तू काय करत होतास? अरे आमच्या देशमुखाच्या घरात जन्माला कशा पाहिजे आलास तू? अहो आप्पा शांत व्हा. नाही तर काय, बरोबर बोलतात आप्पा. लय सहन केलं, आता ना ऐकून घेणार आम्ही. हा सरपंच, त्याला आजच्या आत बाहेर नाही काढलं ना, काय मी आकाश पातळ एक करीन मी, पण याला या गावात हाकलून देतात जाम करला. आप्पा काय ती काळजी करू नका, सगळं गाव तुमच्या पाठीशी उभं आहे. हे बघ बघ निलाज रे, बघ. आणि तू भाऊ असून कसा वागतोय बघ. काढा, लवकर बाहेर काढा, म्हणजे मी इथून पळून जायला मोकळा. असंही आता त्या जामकरला त्याच्या घरादार याची डेडबॉडी सापडणारच आहे. लवकर बाहेर काढा. अरे कोण म्हणताय सोडणार नाही? अरे कोण म्हणताय सोडणार नाही? ए, शांत बसा, शांत बसा. पोलीस स्टेशन आहे. तुम्ही कशाला? तुमच्या नवऱ्यासाठी आला असाल तुम्ही परत जा, मी तुमची काही मदत करू शकेन. नवऱ्यासाठी नाही, भावासाठी आले. म्हणजे तुमच्यासाठी डबा आणलाय ना. माग रंजना आत्यांनी मला त्रास दिला होता, तेव्हा मी तुमच्याकडे त्यांची तक्रार केली होती. तुम्ही म्हटला होता परत जर कोणी त्रास दिला तर मला सांगायचं. एका भावाप्रमाणे माझ्या पाठीशी उभे राहिलात, माझी काळजी घेतलीत. मग आता एका भावाला गरज असताना एक बहीण एवढं पण नाही करू शकत? तुम्हाला असं वाटत असेल ना, माझं काम करून घेण्यासाठी मी हे सगळं बोलते. तसं वाटणं साहजिकच आहे. पण तुम्ही मगाशी पोलीस स्टेशन बाहेर जे बोललात ना, ते कळतंय मला. तुमची काळजी कळते. आणि हेही कळतंय आर्याताई नाही आहेत, त्यामुळे तुम्ही एकटे पडलायत. आणि म्हणून मला तुमची काळजी वाटली आणि मी डबा घेऊन आले. आणि तसंही आता आर्याताई जर परत आल्या आणि त्याने मला विचारलं मी नसताना माझ्या भावाची काळजी का नाही घेतली, असं उपाशी कसं ठेवलं, तर काय उत्तर देऊ मी? चला खाऊन घ्या. सकाळपासून काही खाल्लं नसेल ना, भूक लागली असेल. काय जेवतोय ना? या जामकर साहेब, जेवा. तुम्ही का करताय हे सगळं? तुम्हाला कोणी सांगितलं का हे असं वागायला?
तुमच्या नवऱ्याला अटक केली मी तरी तरी आणलाय मी डबा. कुठाला पोयची बॉडी. तू तुझ्या मर्यादेत राहिली असतीस तर आज जिवंत असतेस.